गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज मी पहिल्यांदा माझा मिनी व्लॉग बनवतो आहे आणि हा असणार आहे बड्डे स्पेशल मिनी व्लॉग. सो मी थोडे फटाके वगैरे घेऊन जातो आहे माझ्या फ्रेंड्ससाठी आणि मोसम पण असा मस्त आहे. थंडीच्या दिवसात पावसाचं क्लायमेट झालं आहे. पाऊस काय 31 सेलिब्रेट केल्याशिवाय जात नाही असं दिसून येत आहे आणि आपण गेम खेळत खेळत मस्त आपण ठाण्याला पोचणार आहे आणि तिथून पुढचा प्रवास सुरू होणार. आता जसं का आपण गाडी घेतली आहे आणि आमच्याबरोबर आहेत मॅडम आणि मिस्टर पाठक आणि आम्ही आता पोचलो आशापुरा मंदिराच्या इथे. कारण की बड्डे गर्लची विश होती की पहिला आपण मंदिर फिरायला पाहिजे. ही आमची बड्डे गर्ल आणि स्वामी आशापुरा मंदिर तिथे दर्शन घेतलं आणि तिथूनच बाजूला सप्तशृंगी मंदिर होतं तिथेही त्या मातेचंही आम्ही दर्शन घेतलं आणि निघालो आमच्या पुढच्या सफरमध्ये. आणि जसं आम्ही जातो आहे तसं आमचे फ्रेंड्सने आम्हाला सरप्राईज दिलं. DJ आणि नुपूर ते पण आले. सो आम्ही आता झालो आहोत 5 जणं आणि आमचा अजून एक पर्सन मिस आहे जो पुढे भेटेल आणि बघूया आता कसं काय आमची जर्नी होते. तर आता आम्ही दुसऱ्या लोकेशनवर पोचलो आहे जिथे की ठाण्याचा एक स्लम एरिया आहे. तिथे आम्ही दरवर्षी येतो आणि आमच्या फ्रेंड्ससोबत म्हणजे किड्ससोबत आम्ही एन्जॉय करतो. थोड्या बड्डे सेलिब्रेशनच्या हिशोबाने आम्ही येतो इथे आणि थोडे बड्डे सॉंग्स वगैरे बोलून झालं की आम्ही जे आम्ही बर्गर्स वगैरे आणलेले ते डिस्ट्रीब्यूट केले अशा प्रकारे आणि खूप मजा येत होती तिथे. टाईमपास मुलांसोबत हसणं खेळणं मस्त होत होतं आणि आम्हाला पण तशी भूक लागलेली. सो आम्ही पण बर्गर टेस्ट केला आणि मग नंतर आम्ही पुढे जात होतो माटुंग्याला. येस. सो आता आम्ही चाललो आहे रामाश्रय. जसं की तुम्ही हॉटेलचं नाव बघताय रामाश्रयमध्ये आलो आहे माटुंगा आणि तिथे आपला भेटला आहे एक 6वा मेंबर जो की आहे अंकिता. सो आम्ही इथे बसलो आणि मस्त आम्ही लंच केला दुपारचा आणि तुम्ही बघायलाच आता वेगवेगळे प्रकारचे आम्ही डिशेस ऑर्डर केलेले आणि खायला एक नंबर होते. जबरदस्त टेस्ट फूड टेस्ट म्हणून आम्ही एवढा लांब गेलो ट्रॅव्हलिंग करून. आणि गोली भजी आहा उत्कृष्ट अशी गोली भजी होती आणि हा रवा डोसा मस्त मजा आली खायला. त्याच्यानंतर कट टू नाईट फटाके वगैरे वाजवत होतो आम्ही मस्त. रॉकेट हाताने सोडत होतो. मी स्टंटबाजी करत होतो बघायला गेले तर एक प्रकारची आणि नशीब कोणाला काय हानी नाही झाली. मस्त एन्जॉय करत आम्ही फटाके फोडले आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो एका रेस्टॉरंटवर. तर आम्ही आलो बॉम्बे स्पिरिटला आणि इथे केक कटिंग वगैरे करून मस्तपैकी आम्ही डिनर केला. पोट भरून जेवले सगळे आणि थोडं आम्ही डान्स वगैरे पण केला. लाईव्ह म्युझिक नव्हती बट येस म्युझिक होती थोडीफार. तो आम्ही एन्जॉय केला पूर्ण वेळ आणि गिफ्ट्स वगैरे पण देऊन पूर्ण दिवस आम्ही फुल एन्जॉय केला, धमाल केला. सो तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्की कळवा.